नमस्कार, मी शीतल. काही नाती रक्ताची नसूनही नशिबाने जुळतात, तर काही नाती केवळ कर्तव्यापोटी स्वीकारली जातात. पण जेव्हा त्या कर्तव्यामध्ये निस्वार्थ सेवा आणि अढळ विश्वास मिसळतो, तेव्हा एक अशी कथा जन्म घेते, जी काळाच्या पडद्यावर कायम कोरली जाते. एका बाजूला गरिबीचा जाच आणि आजारी आईची विवशता, तर दुसरीकडे एका अपंग पतीसोबतचं न स्वीकारलेलं आयुष्य. पण या संघर्षातून उभी राहिलेली ही गोष्ट एका अशा त्यागाची आहे, जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एका अपंग पतीने आपल्या पत्नीसाठी केलेला तो शेवटचा निर्णय आणि त्यानंतर बदललेलं एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य. चला तर मग ट्रू स्टोरीवर पाहूया एक हृदयस्पर्शी कथा, मृत्यूपत्रातील गुपित आणि एका पत्नीचा संघर्ष. सियाच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर एकामागून एक उभे राहत होते. तिचा पती दिग्विजय हा जन्मापासूनच अपंग होता. त्याच्या या शारीरिक कमतरतेमुळे समाजात कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. दुसरीकडे सियाची आई गरिबीच्या जळत्या झळा सोसत होती. घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आणि अंगात वाढत जाणारा आजार, यामुळे सियाच्या भविष्याची चिंता त्यांना अस्वस्थ करत होती. शेवटी आईच्या हतबलतेपुढे सियाने मान झुकवली आणि दिग्विजय सोबत तिचं लग्न झालं. दिग्विजय हा शरीराने जरी कुमकुवत असला तरी मनाचा खूप मोठा माणूस होता. सियाच्या रूपात त्याला जो सोबती मिळाला होता, त्याचा तो मनापासून आदर करायचा. आपली पत्नी भविष्यात उघड्यावर पडू नये, कोणासमोर तिने हात पसरू नये, या विचाराने त्याने आपली सगळी संपत्ती, घर आणि जमीन सियाच्या नावे करून टाकली होती. पण काळाचा घाला आला आणि लग्नानंतर काही काळातच दिग्विजयचा स्वर्गवास झाला. दिग्विजयचे डोळे मिटतात सासरच्या मंडळींनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी दिग्विजय जिवंत असेपर्यंत सियाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. त्यांनी आता तिच्यावर आतोनात अत्याचार सुरू केले. घरातून तिला हकलवून लावल्याचे कट रचले जाऊ लागले. एक दिवस तर सासू आणि दीर अगदी अंगावर धावून आले आणि खेकसून म्हणाले, "सुनबाई, आता तुझं इथं काही काम नाही. चल, गुंडाळ तुझं बिछाना आणि चालती हो या घरातून." त्यांच्या या बोलण्यावर सियाने शांतपणे कपाटातून संपत्तीची कागदपत्र बाहेर काढली आणि त्यांच्या समोर धरली. ती कागदपत्रे पाहताच सासरचे लोक उपरोधाने हसू लागले. त्यांना वाटले की एका साध्या कागदाने काय होणार. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले. ज्या दिवशी कोर्टात सुनावणी होती, तेव्हा न्यायाधीशांनी ती कागदपत्र हातात घेतली आणि नीट वाचली. ते कागद पाहून न्यायाधीशांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ते पाहून सियाचेही भान हरपले. "हे बघ सिया, आजच्या काळात परिस्थिती किती कठीण आहे हे तुलाही माहीत आहे. तुझ्यासाठी चांगलं स्थळ मिळणं आता जवळजवळ अशक्य झालंय ग. त्यापेक्षा मी जिथे सांगते ना, तिथेच तू लग्न कर. तो मुलगा अपंग असला तरी काय झालं, त्याच्याकडे भरपूर शेतीवाडी आणि मालमत्ता आहे. कमीत कमी मी मेल्यावर तरी मला शांतता लाभेल की माझी मुलगी सुरक्षित हातात आहे." सविता आईचे थरथरणारे हात सियासमोर जोडलेले होते. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा कंप होता, जो केवळ एका हतबल आईच्या गळ्यात दाटून येतो. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि श्वास जणू छातीतच अडकला होता. आपल्या आईची ही अवस्था पाहून सिया जणू दगडासारखी सुन्न झाली. तिने तिच्या आईला कधीच असं कोणासमोर हात जोडून विनवणी करताना पाहिलं नव्हतं. सियाच्या काळजाचा ठोका चुकला. आतून काहीतरी तुटल्यासारखं तिला वाटलं, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र कमालीची शांतता होती. तिने मान खाली घातली आणि आपले दोन्ही हात एकमेकांत घट्ट आवळून धरले, जणू ती स्वतःलाच सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते, पण ओठ मात्र शिवल्यासारखे गप्प होते. तिला ठाऊक होतं की आईनं आपलं अख्खं आयुष्य फक्त तिच्यासाठी वेचलं आहे आणि आता जेव्हा आई आजारपणामुळे इतकी हताश झाली आहे, तेव्हा तिची सर्वात मोठी चिंता फक्त सियाच आहे. हाच विचार तिला आतून पोखरत होता. आईला नाही म्हणण्याची हिंमत तिच्यात नव्हती, पण त्याच वेळी एका अज्ञात भीतीचा गोळा तिच्या पोटात उठला होता, जो तिला या निर्णयापासून दूर पळायला लावत होता. सियाने कधीच मोठी स्वप्न पाहिली नव्हती.
कोणत्या राजकुमाराची वाट पाहिली नव्हती की जीवनाकडे खूप काही मागितलं नव्हतं. तिला हवं होतं ते फक्त एक साधं सन्मानाचं आयुष्य, जिथे तिला 2 वेळची भाकरी मिळावी आणि सुखाचा श्वास घेता यावा. पण तिच्या आसपासच्या जगाने तिला नेहमी हेच दाखवून दिलं होतं की ती कदाचित या सुखाच्याही लायक नाही. शेजारच्या मुली जेव्हा तिच्या रूपाचं कौतुक करायच्या तेव्हा ती फक्त ओठ मिटून हसायची. पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी आशा असायची की कधीतरी तिलाही एक चांगला जोडीदार मिळेल. पण वेळ निघत गेली आणि घराची पडकी अवस्था पाहून येणारी स्थळं माघारी फिरू लागली. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते उपेक्षेचे भाव सियाच्या काळजाला एखाद्या शस्त्रासारखे चिरून जायचे. शेवटी त्या आशेनेही आता दम तोडला होता. तिला असं वाटायचं की ती कुणावर तरी ओझं आहे, ज्याला प्रत्येक उंबरठ्यावरून नाकारलं जातंय. हुंड्याची मागणी तिच्या कानात सतत घुमत असायची आणि तिला माहीत होतं की तिच्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये. आईचा आजार आणि घराची गरिबी या दोघांनी त्यांना असं काही जखडून ठेवलं होतं की बाहेर पडायला कोणताही रस्ता दिसत नव्हता. सविता आई दिवसेंदिवस अजूनच अशक्त होत चालल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्यांच्या शांततेची साक्ष देत होत्या. त्या अनेकदा रात्री जागून काढायच्या आणि सिया झोपलेली असताना चोरून आसवं ढाळायच्या, जणू देवाकडे एखाद्या चमत्काराची भीक मागत असाव्या. मग एक दिवस अचानक काळोखात प्रकाशाचा किरण दिसावा तसं लग्नाचं एक स्थळ त्यांच्या दारात आलं. निरोप घेऊन आलेल्या त्या महिलेच्या आवाजात एक वेगळाच आनंद होता. तिने घरात येताच आनंदाची बातमी दिली आणि सविता आईच्या डोळ्यात आशेची चमक जागी झाली. सिया सुद्धा दचकून उठून बसली. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं, जणू ती एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभी होती. स्थळ घेऊन आलेल्या महिलेने मुलाच्या संपत्तीचं वर्णन केलं, त्याच्या घराची श्रीमंती सांगितली आणि अशा प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली ज्यामुळे एका आईचं मन शांत होईल. सविता आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी हे पाणी आनंदाचं होतं. सिया शांत राहून सगळं ऐकत होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता की शेवटी या मुलामध्ये अशी काय गोष्ट आहे जी अजूनपर्यंत लपवून ठेवली आहे. जेव्हा त्या महिलेने शेवटी मान खाली घालून ती गोष्ट सांगितली तेव्हा जणू वेळ एका क्षणासाठी थांबली. ती म्हणाली की मुलगा अपंग आहे आणि अनेकदा आजारी असतो. त्याला फक्त त्याच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. त्या महिलेच्या बोलण्यात सहानुभूती होती आणि विश्वास होता की मुलगा खूप सज्जन आहे आणि सियाला सर्व प्रकारचं सुखसोयी देईल, पण या वैवाहिक जीवनाचं पूर्ण सुख तो देऊ शकणार नाही. हे शब्द सियाच्या काळजावर एखाद्या जड दगडासारखे आदळले. तिच्या मनात जी थोडीफार आशा उरली होती तीही विखुरली गेली. तिला असं वाटलं की तिच्या स्वप्नांचं छोटंसं घरही जमीनदोस्त झालंय. ती बाई गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. सविता आईच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं, पण त्यांच्या मनात एक निर्णय आधीच जन्मला होता. त्यांनी सियाला आपल्याजवळ बोलावलं आणि हळू आवाजात तिच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक शब्दात विनंती होती आणि प्रत्येक श्वासात हतबलता. सिया त्यांचं बोलणं ऐकत होती, पण तिच्या मनात एक वादळ माजलं होतं. तिला माहीत होतं की हे लग्न तिच्यासाठी एखाद्या कैदेपेक्षा कमी नसेल. तिने आपलं आयुष्य आधीच एका आजारी आईचा आधार बनवून घालवलं होतं आणि आता तिला अशा बंधनात अडकायचं होतं जिथे ती स्वतः फक्त एक ओझं बनून राहील. तिने कधीच अशा आयुष्याची कल्पना केली नव्हती, जिथे प्रेम नसेल, जिथे आशा नसेल आणि जिथे फक्त कर्तव्याचा भार असेल. सविता आईच्या वारंवार केलेल्या आग्रहामुळे अखेर तिच्या संयमाचा बांध तुटला आणि तिने धीम्या पण ठाम आवाजात नकार दिला. ती म्हणाली की ती लग्न करणार नाही. ती एकटी आयुष्य जगून घेईल, पण स्वतःला अशा बंधनात अडकणार नाही जिथे तिचं अस्तित्व फक्त एक कर्तव्य बनून राहील. सविताई तिचं बोलणं ऐकून सुन्न झाल्या, जणू त्यांनी कधी विचारच केला नव्हता की सिया अशा प्रकारे विरोध करेल. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का आणि आश्चर्य दोन्ही होतं आणि डोळ्यात तो प्रश्न होता ज्याचं उत्तर कदाचित सियाकडेही नव्हतं.
घराचं वातावरण पुन्हा एकदा जड झालं होतं आणि मायलेकी आपापल्या चिंतेत बुडून शांत बसून होत्या. जणू वेळ त्यांच्यामध्ये कुठेतरी थांबली होती. सविता आईने त्या दिवसापासून आपली सगळी शक्ती एकवटली होती आणि त्या वारंवार सियासमोर एकच गोष्ट पुन्हा मांडत होत्या. त्या म्हणायच्या, मुली, हे जग खूप क्रूर आहे ग. एका एकट्या मुलीला हे लोक सुखाने जगू देत नाहीत. तू अजून तरुण आहेस, सुंदर आहेस. लोक तुला शांततेत जगू देणार नाहीत. मी तरी आणखी किती दिवस तुझ्या सोबत असणार. माझ्या पश्चात तुझं काय होईल? त्यांच्या आवाजातलं ते दुःख थेट सियाच्या काळजाला जाऊन भिडत होतं. दररोज रात्री सिया आपल्या आईला खोकताना पाहायची आणि आईचा तो उखडलेला श्वास पाहून ती मनातून हादरून जायची. कधी कधी रात्रीच्या शांततेत सविताई तिचा हात हातात घेऊन म्हणायच्या, मला फक्त तुझी चिंता वाटते ग. तू जर कोणाच्या तरी छत्राखाली गेलीस तरच मी शांतपणे डोळे मिटू शकेन. या शब्दांनी सियाचं मन भरून यायचं. आई शिवायच्या आयुष्याची कल्पना करणं तिला अशक्य होतं, पण तिला हेही माहीत होतं की आई जे बोलते ते विदारक सत्य आहे. एक दिवस सविताई सियाला गळा मिठी मारून खूप रडल्या. आईच्या त्या आसवांनी सियाचं मन पूर्णपणे विरघळलं. तिने आपल्या आईच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं, ज्यावर आजारपण आणि चिंतेच्या खुणा खूप गडद झाल्या होत्या. अखेर तिने शांत राहून हार मानली. तिने स्वतःच्या इच्छा मनाच्या कोपऱ्यात दडपून टाकल्या आणि मान खाली घालून या लग्नासाठी आपली संमती दिली. कारण आपल्या आईचा शेवटचा आनंद हिरावून घेण्याची हिंमत तिच्यात नव्हती. ते लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं. ना मोठा सोहळा होता, ना कोणताही थाटमाट, पण सविता आईच्या चेहऱ्यावर मात्र एक विलक्षण समाधान होतं. जणू त्यांनी आयुष्यातलं सर्वात मोठं कर्तव्य पार पाडलं होतं. सियाचं मन जड झालं होतं, तरीही तिने आपल्या चेहऱ्यावर एक खोटं हसू कायम ठेवलं होतं. लग्नानंतर जेव्हा सिया दिग्विजयच्या घरी पोहोचली तेव्हा तिला जाणवलं की हे घर खरोखरच खूप मोठं आणि ऐश्वर्य संपन्न होतं. सगळीकडे स्वच्छता आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या, पण त्या वैभवात एक विचित्र रिकामेपणाही जाणवत होता. जणू त्या घरात राहणाऱ्यांच्या मनातील आपुलकीच संपली होती. दिग्विजय एका खोलीत पलंगावर झोपलेला होता. त्याचा चेहरा फिका पडला होता आणि डोळ्यात थकवा आणि उदासी स्पष्ट दिसत होती. तो अतिशय हळू आवाजात बोलायचा आणि त्याच्या हालचालीवरून तो गंभीर आजारी असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. सियाने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तिच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती जागी झाली. तिने मनाशी निश्चय केला की तिचं स्वतःचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी ती या माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही. दिग्विजयच्या भावंडांचं वागणं मात्र सुरुवातीपासूनच विचित्र होतं. ते या लग्नाला गांभीर्याने घेत नव्हते आणि अनेकदा उपरोधिक टोमणे मारायचे. सियाला पाहून ते आपापसात कुजबुज करायचे आणि हसून तिची थट्टा करायचे. जणू त्यांना खात्री होती की ही मुलगी इथे फक्त काही दिवसांचीच पाहुणी आहे. पण सियाने या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. ती आपला जास्तीत जास्त वेळ दिग्विजयच्या खोलीत घालवू लागली. ती त्याला वेळेवर औषध द्यायची आणि त्याची खोली नीटनेटकी ठेवायची. कधी ती त्याच्या डोक्याची मालिश करायची तर कधी त्याचे कपडे बदलायची. दिग्विजय सुरुवातीला शांत राहायचा, जास्त बोलायचा नाही, पण हळूहळू त्याच्या डोळ्यात एक कोमल चमक दिसू लागली. जणू त्याला पहिल्यांदाच कोणाची तरी खरी माया मिळाली होती. सियाची ही सेवा केवळ एक कर्तव्य नव्हतं, तर त्यात एक प्रकारची निष्ठा होती. ती दिग्विजयच्या लहान लहान हालचालीवरून त्याचे इशारे समजू लागली होती. त्याला पाणी हवं असेल तर ती आधीच पाण्याचा पेला त्याच्या समोर धरत होती. अशा प्रकारे एका ओळखीचं रूपांतर हळूहळू एका विश्वासाच्या नात्यात होऊ लागलं होतं. दिग्विजयला जराही त्रास झाला तर ती लगेच धावून त्याच्यापाशी जायची. रात्रीच्या वेळीही ती अनेकदा उठून त्याची अवस्था पाहायची. त्याला ताप तर नाही ना, त्याला श्वास घ्यायला अडचण तर होत नाही ना, याची ती खात्री करून घ्यायची. दिग्विजय कधी कधी तिच्याकडे बघून चकित व्हायचा आणि अगदी हळुवार स्वरात विचारायचा, सिया, तू हे सगळं माझ्यासाठी का करतेस? तेव्हा सिया फक्त हसून म्हणायची, तुम्ही माझे पती आहात आणि तुमची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. तिचे हे साधे पण प्रामाणिक शब्द दिग्विजयच्या मनाच्या तळापर्यंत उतरायचे. पहिल्यांदाच त्याला
कुणाच्या तरी आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत असं वाटू लागलं होतं. इकडे दिग्विजयच्या भावंडांच्या मनात एक वेगळीच तगमग सुरू झाली होती. ज्या भावाकडे त्यांनी नेहमी दुर्लक्ष केलं त्याची सेवा एक अनोळखी मुलगी इतक्या निष्ठेने करते हे पाहून त्यांना सियाचा हेवा वाटू लागला. तिचं हे समर्पण त्यांच्या डोळ्यात खुपू लागलं. हळूहळू ते तिच्या विरुद्ध झाले. कधी तिच्या कामात चुका काढायचे तर कधी ती फक्त मालमत्तेसाठी इथे आली आहे असे टोमणे मारायचे. पण सियाने हे सगळं निमूटपणे सहन केलं आणि ती आपल्या कामात मग्न राहिली. दिग्विजय हे सगळं डोळ्यांनी पाहत होता आणि त्याच्या मनात सियाबद्दलचा आदर आणि प्रेम दिवसेंदिवस वाढत होता. त्याला आता खात्री पटली होती की ही मुलगी फक्त नावाला पत्नी नाही तर त्याची खरी जीवन संगिनी आहे. एका रात्री दिग्विजयची तब्येत खूप खालावली. सिया रात्रभर त्याच्या उशाशी बसून त्याची सेवा करत होती. तेव्हा दिग्विजयने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, सिया, तू मला तो सन्मान दिलास जो मला आजपर्यंत कुणाकडूनही मिळाला नाही. मी तुला रिकाम्या हाताने सोडू शकत नाही. सियाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मग दिग्विजयने त्याच वेळी आपल्या वकिलाला बोलावून घेतलं आणि काही दिवसातच आपली सर्व संपत्ती अत्यंत गुप्तपणे सियाच्या नावे करून टाकली. जेव्हा घरच्यांना हे समजलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या मनात लालसा आणि संताप दोन्ही भरून आलं. पण आता खूप उशीर झाला होता. काहीच दिवसात दिग्विजयची प्रकृती अजूनच बिघडली. त्याचं शरीर साथ सोडत होतं आणि श्वासही मंदावला होता. सिया त्याच्याजवळ बसून त्याचा हात घट्ट धरून होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पण ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. दिग्विजयने शेवटचं तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक असीम शांतता होती. जणू त्याला त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. आणि मग हळूहळू त्याचे श्वास थांबले. सियासाठी तो क्षण आभाळ फाटल्यासारखा होता. पण तिच्या मनात हे समाधान होतं की तिने आपलं पत्नीचं कर्तव्य शेवटपर्यंत निभावलं होतं आणि त्याला कधीही एकटं वाटू दिलं नव्हतं. दिग्विजयच्या मृत्यूनंतर भावंडांनी संपत्तीवर हक्क गाजवण्यासाठी सियाला अपमानित करून घराबाहेर काढायला सुरुवात केली. शेवटी सियाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कोर्ट लोकांच्या गर्दीनं भरलं होतं पण सियाला मात्र आपल्या भोवती एक भयान शांतता जाणवत होती. तिच्या हातात फक्त ते कागद होते ज्यांना ती आपली शेवटची आशा समजत होती. शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर उपरोधिक हसू होतं. जणू त्यांना निकालाची आधीच खात्री होती. जेव्हा न्यायाधीशांनी ते कागदपत्र हातात घेतलं आणि लक्षपूर्वक वाचायला सुरुवात केली तेव्हा सियाच्या हृदयाचे ठोके वाढले. तिची नजर न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर खेळली होती. काही वेळाने न्यायाधीशांनी सियाकडे पाहिलं आणि अतिशय गंभीर आवाजात म्हटलं, हे फक्त साधे संपत्तीचे कागदपत्र नाहीत तर यासोबत एक रीतसर मृत्यूपत्र देखील लिहिलं गेलं आहे. सियाच्या मनात एक अनामिक भीती आणि उत्सुकता जागी झाली कारण तिला या मृत्यूपत्राबद्दल काहीच माहीत नव्हतं. न्यायाधीशांनी मृत्यूपत्रातले शब्द मोठ्याने वाचायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक शब्द सियाच्या काळजाचा ठाव घेत होता. दिग्विजयने आपल्या स्पष्ट हस्ताक्षरात लिहिलं होतं की त्याची पूर्ण संपत्ती कोणत्याही अटीशिवाय सियाच्या नावे आहे आणि कोणताही व्यक्ती यावर आपला हक्क सांगू शकत नाही. त्याने पुढे लिहिलं होतं की माझ्या पत्नीने माझ्याशी जे वर्तन केलं ते कदाचित कोणी स्वतःच्या रक्ताच्या माणसासाठीही करणार नाही. मी या उपकारांची परतफेड कधीच करू शकणार नाही. त्यानंतर असे शब्द आले ज्यांनी सियाच्या डोळ्यात पाणी आलं. दिग्विजयने तिला कळकळीची विनंती केली होती की माझ्या मृत्यूनंतर तिने आपलं आयुष्य या दुःखात आणि एकाकीपणात अडकून ठेवू नये. तिनं दुसरं लग्न करून एका नवीन आयुष्याची सुरुवात करावी. त्याने तिला शपथ दिली होती की तिने त्याची ही इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी कारण त्याला असं वाटत नव्हतं की सियाने तिचं उरलेलं आयुष्य एकटेपणात घालवावं. त्याने असंही लिहिलं होतं की जर सियाने माझं हे म्हणणं मानलं नाही तर माझ्या आत्म्याला कधी शांतता मिळणार नाही. हे शब्द वाचताना न्यायाधीशांच्या आवाजातही थोडी कोमलता आली होती आणि कोर्टातील प्रत्येक जण निशब्द होऊन ऐकत होता.
मृत्यूपत्रात पुढं असंही लिहिलं होतं की दिग्विजयने आपली जी संपत्ती जाहीर केली होती, प्रत्यक्षात त्याच्याकडे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धन होतं, जे सर्व आता सियाला सोपवलं जात होतं. हे ऐकताच दिग्विजयच्या भावंडांचे चेहरे पांढरे पडले, कारण ज्या छोट्याशा संपत्तीच्या लोभापायी ते सियाला घराबाहेर काढू पाहत होते, सत्य त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आणि भव्य होतं. सियाचे हात थरथरू लागले होते आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. तिला जाणीव झाली होती की दिग्विजयने तिच्यासाठी किती मोठा त्याग केला आहे आणि तिच्यावर किती अढळ विश्वास ठेवला आहे. मृत्यूपत्राच्या शेवटच्या भागात दिग्विजयनं लिहिलं होतं की सिया एक अत्यंत सात्विक आणि प्रामाणिक मुलगी आहे. ती जिथे कुठे जाईल तिथे आनंद पसरेल आणि इतरांचे आयुष्य सुसह्य करेल. त्याने तिला भरभरून आशीर्वाद दिले होते की तिच्या आयुष्यात कायम शांती आणि सन्मान राहो आणि तिला कधीही कोणासमोर मान झुकवावी लागू नये. न्यायाधीशांनी जेव्हा हे मृत्यूपत्र पूर्ण वाचून दाखवलं, तेव्हा न्यायालयाचा निर्णय स्पष्ट होता. संपत्तीवर संपूर्ण अधिकार फक्त सियाचा आहे आणि कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही. दिग्विजयच्या भावंडांचे चेहरे शरमेने पण आता त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच उरले नव्हते. सियाच्या मनात एकाच वेळी अनेक भावना दाटून आल्या होत्या. तिचे अश्रू थांबत नव्हते, पण त्या दुःखातही आता एक विलक्षण शक्ती जाणवत होती. तिला असं वाटलं की दिग्विजय आजही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तिला आधार देतोय. तिने मनोमन दिग्विजयच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच्या इच्छेनुसार नवीन जीवन जगण्याचा संकल्प केला. काळ सरकत गेला आणि सियाने हळूहळू स्वतःचे आयुष्य सावरण्यास सुरुवात केली. दिग्विजयने दिलेल्या संपत्तीचा वापर तिने फक्त स्वतःच्या चैनीसाठी केला नाही, तर त्यातून गरजूंची मदत करण्यास सुरुवात केली. ती अनेकदा अशाच मुलींचा विचार करायची, ज्या तिच्यासारख्याच गरिबीमुळे लग्नापासून वंचित राहतात. तिचे हृदय त्यांच्यासाठी व्याकुळ व्हायचे. दिग्विजयचे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते आणि तिला ठाऊक होतं की तिला आपलं आयुष्य एका नवीन वळणावर न्यायचं आहे. एका दिवशी तिने पुनर्विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला, पण यावेळी तिने कोण्या श्रीमंत किंवा ऐश्वर्य संपन्न व्यक्तीची निवड केली नाही, तर अशा व्यक्तीला आपला जोडीदार मानलं, ज्याचं चरित्र मजबूत आहे आणि ज्याला फक्त एका आधाराची गरज आहे. सियाने एका गरीब पण स्वाभिमानी तरुणाची निवड केली, जो कष्ट करून आपले जीवन जगत होता, पण साधनांच्या अभावामुळे मागं राहिला होता. जेव्हा तिने त्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा समाजात अनेक चर्चा झाल्या. लोकांनी टोमणे मारले, पण सियाने कशाचीही पर्वा केली नाही, कारण तिला ठाऊक होतं की तिचा निर्णय योग्य आहे. तिने त्या तरुणाशी अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न केलं आणि एका नवीन आयुष्याचा श्रीगणेश केला, जिथे केवळ सन्मान, प्रेम आणि समाधान होतं. तिने फक्त स्वतःचेच आयुष्य सुधारले नाही, तर आपल्या पतीच्या सोबतीने इतरांना मदत करण्याचे कार्यही चालू ठेवले. तिच्या या निर्णयामुळे अनेकांचे जीवन बदलले आणि लोक तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागले. सिया अनेकदा रात्री आकाशाकडे पाहायची आणि दिग्विजयची आठवण काढून मंद स्मित करायची. तिला आज जाणीव होत होती की तिने फक्त एका आदर्श पत्नीचा धर्म निभावला नाही, तर दिग्विजयची शेवटची इच्छा पूर्ण करून त्याच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळवून दिली आहे. तिचे जीवन आता एका नवीन प्रकाशाने उजाळून निघाले होते. तिला हे उमजलं होतं की प्रत्येक संकटाच्या काळोखानंतर सुखाचा सूर्योदय नक्कीच होतो. अट फक्त इतकीच की माणसाने संयम आणि धैर्याची साथ कधीच सोडू नये. आपल्याला हे शिकायला मिळतं की नातं ही केवळ शरीराने किंवा रक्ताने मोठं नसतं, तर ते एकमेकांवर असलेल्या अढळ विश्वासाने आणि निस्वार्थ सेवेनं समृद्ध होतं. दिग्विजयने दिलेला त्याग आणि सियाने निभावलेला पत्नी धर्म आपल्याला हे सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार मनापासून करतो, तेव्हा नियती आपल्यासाठी सुखाचे नवीन मार्ग नक्कीच खुले करते. संकट कितीही मोठं असलं तरी संयम आणि धैर्याची साथ सोडली नाही, तर दुःखाचा काळोख सरून आनंदाचा प्रकाश आयुष्यात नक्कीच येतो. तर मित्रांनो, आजची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली? आयुष्यात
कधी कधी आपल्याला नको असलेल्या वाटांवर चालावं लागतं, पण त्या वाटांवर चालताना जर आपलं मन शुद्ध असेल तर त्याचा शेवट नक्कीच सुंदर असतो. जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. अशाच काळजाचा ठाव घेणाऱ्या आणि प्रेरणादायी सत्यकथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह जी तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माणुसकी जपा. धन्यवाद.